स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक या क्लिनिकचं उद्घाटन आज या ठिकाणी होतंय. मान्य काटकरांना आपले उपस्थित आहेत बाळासाहेब खंदारे, अमीन शेठ वगैरे सर्व शहरातील मान्यवर सगळे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा कार्यक्रम होतोय. या सगळ्यांचे निमंत्रक आपले मान्य केदार संकपाळ आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर म्हणजे आता सांगितलं केदारने की प्रत्येक जिल्ह्याला एक सेंटर या केदार स्पीच आणि हिअरिंग क्लिनिकच्या माध्यमातून आज देण्यात आलेलं आहे. आणि इथं सर्व प्रकारचे स्पीच थेरपी, हिअरिंग एड्स त्यांची चाचणी वगैरे जे काही टेस्टिंग असेल ते करून जे गरजेचं असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते ज्या काही एड्स लागणार आहेत ते इथं उपलब्ध करून दिल्या जातील. मला वाटतं सातारा जिल्ह्यातलं पहिलं सेंटर आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला एकच सेंटर कंपनीच्या माध्यमातून दिलं जातं आणि ते आज साताऱ्यामध्ये सुरू होत आहे. थोडंफार आपल्याला माहिती आहे की आता नॉईज पोल्युशन वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे लोक हे ऐकायला येणं वगैरे हे कमी होतं. हॉर्न वगैरे ज्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला पण ज्या वाजत असतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉल्बीमुळं तर अनेक लोकांचं बऱ्याच वेळेला गणेशोत्सव वगैरे या काळात सुद्धा म्हणजे टेम्पररी का होईना किंवा परमनंट सुद्धा कान म्हणजे काय म्हणायचं हिअरिंग जाण्याचं हे प्रकार झालेले साताऱ्यातले पण आपल्याला अनुभव आले. काहींचं तर अगदी वर्तमानपत्रात बातम्या सुद्धा आल्या होत्या की त्यामुळे अशा ह्याच्यामध्ये या आपल्या केदार स्पीच आणि हिअरिंग क्लिनिकचा उपयोग सगळ्यांना होईल. स्पीच थेरपी पण एक वेगळी थोडी आहे. मुलं जी लहान असतात, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की लहान असल्यामुळं मुलं बोबडी म्हणजे बोलतात किंवा तोत्र बोलतात असं म्हणतो, किंवा मोठ्यांमध्ये सुद्धा स्पीच थेरपीचा गरज असते. व मी मनापासून संकपाळ सरांना, मॅडमना मनापासून शुभेच्छा देतो. आज त्यांनी हे सेंटर इथं चालू केलं आहे आणि सातारकरांना याचा फार चांगला उपयोग होईल, फायदा होईल अशी खात्री या निमित्तानं बाळगतो. त्याचबरोबर आज जागतिक योग दिन आहे आणि या जागतिक योग दिनाच्या माध्यमातून आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योग जे आहे, योगा जे आपण म्हणतो, ही जगभरामध्ये जगमान्य त्यांनी करून दाखवली ही वस्तुस्थिती. आज जगामध्ये जागतिक योग दिन संपूर्ण विश्व म्हणजे सगळीकडं, जसा आपल्या देशात आपण साजरा करतो तसा सगळीकडं आज साजरा झालेला आहे. आणि योगाचं महत्त्व जे आहे याचं आपल्याला माहिती आहे की नुसतं शरीरच तंदुरुस्त राहत नाही तर मन सुद्धा तंदुरुस्त योग करण्यामुळे राहतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज जागतिक योग दिनाच्या पण मी सर्वांना शुभेच्छा देतो. परत एकदा क्लिनिकच्या ओपनिंगच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. दोनच मिनिटं निघाले, बसायला लागले गाडी. किती
जाऊ का ते कमी मी केदार संगपाळ, डायरेक्टर केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक. गेले 2012 पासून आम्ही 12 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. पहिली शाखा आमची कोल्हापूरमध्ये, त्यानंतर आम्ही बेळगाव, गोवा असं विविध शहरांच्यामध्ये केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक या नावाने शाखा चालू केल्या. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही प्रथमच आमची 4थी ब्रांच जी चालू केली, बेस्ट साऊंड सेंटर म्हणून येते. ही जी कंपनी अंडर असते, याच्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी सिग्निया कंपनीचे जे ब्रँड आहेत त्याची टेस्टिंग, त्यानंतर श्रवणयंत्र हे प्रोव्हाइड केले जातात, ज्याला वॉरंटी प्लस गॅरंटी राहते. तर नक्कीच आम्ही सातारकरांच्या जे काही रुग्ण असतील, ज्यांना श्रवण दोष असतील किंवा अदर स्पीचशी रिलेटेड असतील, तर त्यांना आम्ही बेस्टमध्ये बेस्ट रिझल्ट देऊ आणि त्यानंतर त्या लोकांचे आम्ही म्हणजे कस्टमरचे असे विश्वास पात्र राहू. त्याच्यानंतर तर आजच्या या कार्यक्रमासाठी जे इथले आपले मंत्री असतील छत्रपती शिवेंद्र महाराज, ज्या आज उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली व त्याच्यासोबत ज्येष्ठ जे पत्रकार आहेत शरद काटकर साहेब उपस्थित व बाकीचे जे आमचे मित्रमंडळी असतील, त्यानंतर राहुल सोनवणे असतील, सागर वायदंडे असतील, त्यानंतर बाकीचे जे आमचे असतील, या सर्वांचं खूप सहकार्य लागलं. जे आम्ही इंग्रजी साहेब असतील आमचे, या सगळ्यांचं सहकार्य खूप चांगलं लागलं. ही एक वेगळी थेरपी आहे. अलीकडच्या काळात प्रीमॅच्युअर बेबी जे आहे, या प्रीमॅच्युअर बेबीमध्ये बोलण्याचं जे बोबडेपणा आहे, त्या संदर्भात जो स्पीच थेरपी आहे ते साताऱ्यात फार त्याचे सेंटर्स कमी आहेत. आणि दुसरी म्हणजे श्रवणयंत्र ज्या पद्धतीनं आहे, ज्यांना कमी ऐकू येतं किंवा त्यापासून अपंगत्व म्हणायला काही हरकत नाही, ते येतं, त्याच्यावर सुद्धा जर ह्यांच्याकडून जर त्याच्यावर औषधोपचार किंवा योग्य ते मार्गदर्शन होणार असेल तर सातारकरांसाठीच निश्चित ही पर्वणी आहे. कारण आज मगाशी जसं बाबा राजे म्हणाले की डॉल्बी हा विषय असा आहे की अनेकांना हृदयविकाराचा सुद्धा त्रास झाला आहे, त्यात मृत्यू सुद्धा पावलेले आहे. साताऱ्यात एक भिंत पडून एक काळ बोले मामा सुद्धा गेलेले आहेत. आणि त्या डॉल्बीचा जो विषय आहे त्यातनं जे कर्णबधीर जे होतात अशा रुग्णांसाठी ही निश्चितपणाने हे सेंटर आहे, हे एक चांगल्या पद्धतीची सुविधा निर्माण होणार असल्यानं सातारकरांना एक नवं दालन निर्माण झालेलं आहे.